ज्ञान ही अशी वस्तू नाहीये की आम्ही स्त्री आहोत म्हणून आम्हाला मिळाली नाही, आम्ही पुरुष आहोत म्हणून आम्हाला मिळाले, असं होत नाही. ब्रह्मज्ञानी स्त्रिया नाहीत काय आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये? खूप आहेत. स्त्री पुरुष भेद ज्ञान विचारात घेत नाही, लहान मोठा भेद ज्ञान विचारात घेत नाही, जातीचा विचार ज्ञान विचारात घेत नाही. आम्ही अशी आहोत, आम्ही तशी आहोत, आम्ही दिसायला चांगले नाही म्हणून आम्हाला ज्ञान मिळालं नाही असं कोण म्हणेल? असं काही नसतं. मग का मिळत नाही? कारण मिळावं वाटणं हा भाग वेगळा असतो आणि मिळण्याकरता अधिकार संपन्न होणं हा भाग वेगळा असतो. या जगामध्ये प्रपंच असो परमार्थ असो, अधिकाराशिवाय चांगलं काही मिळत नाही. चांगलं मिळवायचंय, अधिकार पाहिजे. आम्हाला काही वाटू दे, आमचा अधिकार नसेल तर काय? एक माणूस सिनेमाला गेला, सिनेमा बघितला, घरी आला. घरी आल्यानंतर बायकोच्या मागे किरकिर सुरू केली. ती म्हणली काय आहे? तो म्हणाला काही नाही, मी सिनेमा बघून आलो. मग मी काय करू? तो म्हणाला तू तशी का नाहीस, तू तशी का नाहीस? ती किती सुंदर होती पडद्यावरची, तू तशी का नाहीस? म्हणली नाही, आता त्याला काय, सगळे तसेच कशा असतील स्त्रिया, ती तशी आहे. नाही पण तू तशी का नाही? शेवटी 2-4 वेळेला ऐकून ती वैतागली. ती शहाणी होती, प्रवचनाला जात होती. ते रागवून म्हणाली काय चाललंय तुमचं? तर म्हणा तू तशी का नाहीस? तिने सांगितलं मी जर तशी असते तर तुमच्या वाट्याला आले असते का हे बघा आधी. तू तशी का नाहीस म्हणजे अशी आहे म्हणून तर तुमच्या वाट्याला आले. ज्याचा त्याचा अधिकार आहे ना. आम्हाला ते चांगलं वाटतं पण ते मिळवण्याचा आमचा अधिकार आहे का याचा विचार आम्ही करायला तयार नाही. आम्हाला वाटतं आम्हाला अधिकार आहे, असं होत नाही. ज्या अर्थी आम्हाला इतकंच मिळालंय, हेच मिळालेलं आहे, त्या अर्थी तेवढाच आमचा अधिकार आहे. सरळ आहे गणित. याच्यापेक्षा जास्त का मिळालं नाही? तो अधिकार संपन्न हो, मिळेल. मिळत नाही असं म्हणणंच नाहीये. अजून प्रयत्न कर, अजून समर्पित हो, अजून चांगलं काम कर, अजून चांगलं मिळेल. कधी मिळेल? कधीतरी मिळेलच. असं आहे ना. ज्ञान ही अशी वस्तू नाहीये की आम्हाला मिळावं वाटलं आणि ती मिळाली. त्याच्याकरता एका विवक्षित अधिकाराचा विचार आहे. ज्ञानाचा प्रयत्न करणारे सगळेच आहेत पण ज्ञान संपन्न होणारे फार दिसत नाहीत. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, तुकोबाराय म्हणतात तसं. ब्रह्मज्ञान जरी होय उठा उठी तरी काही कुठे वेदशास्त्रे याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमोप ग्रंथ केले. सगळं त्या ज्ञानाकरताच आहे. पण आमचा अधिकार काय? अधिकारामध्ये 2 गोष्टी असतात. एक बहिरंग अधिकार असतो आणि दुसरा अंतरंग अधिकार असतो. अधिकाराचा विचार करताना 2 भूमिकेतून केला जातो. काही बहिरंग अधिकार आहेत, काही अंतरंग अधिकार आहेत. बहिरंग अधिकार महत्वाचा आहे पण बहिरंग अधिकार हा अंतरंग अधिकाराच्या प्राप्तीकरता महत्वाचा आहे आणि अंतरंग अधिकार आमच्या साध्य प्राप्तीकरता महत्वाचा असतो. यज्ञ याग अमुक तमुक करणं याच्यामध्ये बहिरंग अधिकार आहे. यज्ञयागाने परमात्मा भेटत नाही, यज्ञयागाने ब्रह्मज्ञान होत नाही. होत नाही, 100% खरी गोष्ट आहे. नुसता यज्ञ केला आणि ब्रह्म नाही, कर्मच आहे. कर्माचा परिणाम ब्रह्मज्ञान नाही. तरी आम्हाला सांगितलं गेलं. का सांगितलं गेलं? त्याचे हेतू आहेत. यज्ञाचा विचार पुढच्या अध्यायात 4थ्या अध्यायामध्ये विस्ताराने येईल, तेव्हा आपल्याला ते पाहता येईल. आता बोलत नाही. पण एक बहिरंग अधिकार आहे, एक अंतरंग अधिकार आहे. अंतरंग अधिकारामध्ये 2 प्रकार आहेत.
एक अंतरंग अधिकार आहे आणि एक अत्यंत अंतरंग अधिकार आहे. श्रवण मनन निदिध्यासन हा अंतरंग अधिकार आहे आणि तत्वम पदार्थ शोधन हा अत्यंत अंतरंग अधिकार वेदांताच्या दृष्टीने सांगितला जातो की ज्या अधिकाराच्या प्राप्तीनंतर ब्रह्मज्ञानाशिवाय दुसरं काही प्राप्त होत नाही तो अत्यंत अंतरंग अधिकार वेदांताचा विचार आहे. मग त्याच्याकरता काय केलं पाहिजे? श्रवण करायचंय आम्हाला, श्रवण अधिकार आहे. कानावर सगळ्यांच्याच पडतं पण सगळ्यांवर परिणाम होत नाही. हेच भागवताच्या महात्म्यामध्ये आपल्याला हाच विचार सांगितलेला दिसतो ना. आत्मदेवाची कथा ते सांगतेच आहे ना. हे सगळं गोकर्णाने सांगितलेलं भागवत सगळ्यांनीच ऐकलं पण विमान किती जणांना आलं? हे एकट्यालाच आलं ना. धुंदुकारीच फक्त मुक्त झाला. मग ही चर्चा झाली की बाबा असं कसं? त्याचं उत्तर तेच आहे, ऐकणारे सगळेच असतात पण जे जे श्रवण करतात ते नंतर मनन करतात का? जे जे मनन करतात ते निदिध्यासन करतात का? आम्ही ऐकतो, ऐकल्याचं मनन करणं म्हणजे काय असतं? मनन आणि निदिध्यासन या शब्दांचे अर्थ काय लक्षात घ्या ना. आमच्या जे कानावर पडतं बरं वाटतं, लोक आमच्या जवळ येऊन हे प्रांजळपणाने सांगतात या. अर्थात खरंही असेल ते नाही असं नाही, पण मला कधी कधी गंमत वाटते त्याची. प्रांजळपणाने लोक सांगतात, महाराज प्रवचन ऐकताना इतकं गोड वाटतं, घरी गेलं की काहीच लक्षात राहत नाही हो. बरं, ही एकट्याची अडचण नाही, अनेकांची हीच अडचण आहे. मननाची सवय असली पाहिजे. जे आम्ही ऐकतो, जे आमच्या कल्याणाकरता सांगितलं गेलेलं आहे त्याचं घरी जाऊन मनन करणं, याचा अर्थ योग्य युक्तिवादाने, योग्य उपपत्तींनी ते स्वतःला समजावून सांगणं, वारंवार समजावून सांगणं, ही मननाची एक प्रक्रिया आहे. बोलताना आपण एखादा दृष्टांत देऊन बोलतो पण तेवढा एकच दृष्टांत असतो का? आपण ऐकलेलं तत्वज्ञान स्वजीवनाच्या परिप्रेक्ष्यातून स्वतः करता म्हणून समजावून घेणं हे महत्वाचं नाही का? भगवान अर्जुनाला म्हणाले असतील, अर्जुन जाणे भगवान जाणे, हे प्रवचन ऐकणं आहे का? अरे याच्यातला अर्जुन म्हणजे मी आहे. हे स्वजीवनाची बंधनं ती कधी आपण लावणार आहोत? त्या भूमिकेतून गीतेकडे बघितलं पाहिजे ना. आता तसं तर सुरुवातच आम्ही अर्जुन तरी आहोत का अजून धृतराष्ट्रच आहोत, इथूनच सुरुवात आहे. पण कुठून का असे ना, स्वतःच्या जीवनाचा विचार, ते तत्वज्ञान आमच्या जीवनाला कृतार्थ करणारं आहे म्हणून आमच्या जीवनात त्याचा स्वीकार आम्हाला करता आला पाहिजे. आणि तो स्वीकार ज्या बुद्धीने आम्हाला करायचा आहे, जे आम्हाला पटवून घ्यायचं आहे, त्याचं वर चिंतन केलं पाहिजे. आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना, त्या घटनांचे संदर्भ त्या विचाराशी जोडता आले पाहिजेत. त्या विचारात आमच्या जीवनात काय प्राप्त करून घ्यायचं आहे हे आमचं उद्दिष्ट त्या विचाराशी जोडून घेता आलं पाहिजे. कितीतरी गोष्टी अशा आहेत. आपण तत्वज्ञान ऐकतो, आपण चरित्र ऐकतो, आपण संतांची चरित्र ऐकतो, संतांचं वाङ्मय ऐकतो, पण ज्या वेळेला ते खऱ्या अर्थाने आमच्या जीवनामध्ये ते लागू करण्याची वेळ येते त्यावेळेला त्याचं स्मरण होत नाही. का होत नाही? मननाचा अभाव हे त्याचं मुख्य कारण आहे. ज्ञानोबारांचं चरित्र ऐकणारे खूप लोक आहेत. ते चरित्र ऐकताना अनेकांच्या डोळ्याला पाणी येतं, अनेक जण रडतात. मान्यच आहे, ते आहेच आहे, करुण आहे. रामायण आपण अनेक वेळेला ऐकतो, करुण आहे. साहित्यिकांच्या दृष्टीने तर रामायणामध्ये फक्त एकच रस आहे, करुण रस. भवभूतीने स्पष्ट म्हटलंय उत्तर रामचरिताच्या सुरुवातीला, एको रस हा करुण एव. रामायणामध्ये एकच रस आहे आणि तो म्हणजे करुण रस आहे असं भवभूती म्हणतात. मान्य आहे, काही का असे ना.
पण हे रामायण आम्ही ऐकतो, त्या रामायणामध्ये अनेक प्रसंग कारुण्य निर्माण करणारे आहेत. सीता मातोश्रीचा त्याग झालेला आहे, लवकुशाचा रामचंद्र प्रभूचा वियोग आहे, किंवा त्यांची एकमेकांची भेट न होणं आहे, अमुक आहे तमुक आहे, खूप प्रसंग असेल. पण आमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला प्रसंग येतात त्यावेळेला आम्हाला ते आठवत नाही. मी त्याहीपेक्षा सोपं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्या जवळच्या व्यक्तीवर दुःखाचा प्रसंग आला की आपण धीर द्यायला जातो, सांत्वन करायला जातो. मित्राचे वडील गेले, जवळच्या कुठल्या नातेवाईकाचं कोणी प्रिय व्यक्ती गेली, आपण त्याला समजावतो मित्राला वगैरे, रडू नको. आपल्याला बघितल्यावर रडतो, त्याला दुःख अनावर होतं. वडील गेले रे माझे, असं झालं, तुझ्यावरही प्रेम होतं त्यांचं, नेहमी आपण गप्पा हो बाबा सगळं खरंय. मग आपण त्याला समजावतोय, बघ आता काय, शांत हो, रडू नको, तू रडल्याने ते परत येणार आहेत का, कशा करता रडतोस तू, झालं आता. आणि मग त्या वेळेला जे तत्वज्ञान आठवतं ना, ते जगतातलं सर्वोत्तम तत्वज्ञान असतं. अरे जन्माला आलेला कधीतरी मरणारच आहे, जो जन्माला येतो तो आज ना उद्या मरतच असतो, असं होणारच. वय वाढलं की माणसं जातात, अमुक होतं तमुक होतं. माणसानं आपल्या विचारानं आपल्या बुद्धीचं स्थैर्य स्वीकारलं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे, असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. हे सगळं त्याला सांगता नाही. असाच प्रसंग आपल्या जीवनात आल्यावर त्याचं स्मरण का होत नाही? कारण आपण त्याला जे तत्वज्ञान सांगतो ते मननातून आलेलं नसतं, ते ऐकीव असतं, ते श्रवणातून प्रकट झालेलं असतं, ते मननातून व्यक्त झालेलं नसतं. म्हणून ज्या ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये दुःखाचे प्रसंग येतात, मी आपल्याला स्पष्ट सांगतो, कदाचित थोडंसं विषयांतर होईल, पण वियोग झाला, माता पित्याचा वियोग झाला, माणसाला दुःख वाटतं. आणि त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये जर आपल्या मनामध्ये हा विचार आला ना की आता आपण